खरं तर अतिशय निंदनीय घृणास्पद हा संपूर्ण प्रकार हा त्या ठिकाणी समोर आलेला आहे। गेल्या 2-3 दिवसापासून माध्यमांच्या कडून, वर्तमानपत्राद्वारे, सोशल मीडिया सगळीकडून सातत्याने तो पुढे येत असताना मला आवर्जून या निमित्ताने आपल्याला आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे मंत्रिमंडळाचे म्हणजे आमच्या सगळ्यांचे प्रमुख आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या संबंध प्रकरणाची त्या ठिकाणी दखल घेऊन SIT स्थापन केली। म्हणजे ती जी भूमिका घेतली आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी तीच आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे। त्याच्यामुळे महिला व बाल विकास विभाग म्हणून किंवा गृह विभाग म्हणून किंवा आणखीन दुसरा कुठला विभाग म्हणून स्वतंत्र त्या संदर्भातलं भूमिका ही त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता नाही। कारण जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आहे मुख्यमंत्री म्हणून त्या संदर्भातली सविस्तर चौकशी होऊन जे आरोपी आहेत काय आहे त्या संदर्भातली त्याच्यावर जी काही ती कारवाई होणं तीच भूमिका ही त्यांच्या मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून त्या ठिकाणी माझी आहे। आणि जे काही त्या ठिकाणी समोर येते हे अतिशय घृणास्पद आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन तपासामध्ये त्यांनी जी SIT नेमलेली आहे त्यात जे दोषी त्या ठिकाणी आढळतात किंवा आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी कडक शासन हे झालं पाहिजे। महिला आयोगच्या संदर्भामध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी भूमिका ही त्या ठिकाणी मांडली जात आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये महिला आयोगच्या अध्यक्ष आहेत त्या त्यांच्या वतीने काय प्रतिक्रिया किंवा त्यांच्या त्या संदर्भातली भूमिका आहे ते मांडतील। पण साधारणपणे या संबंध प्रकरणाची चौकशी ही त्या ठिकाणी फेअरली व्हावी आणि त्याचबरोबर SIT जी स्थापन करण्यात आलेली आहे ते त्याच्या तपशिलात जाऊन म्हणजे ज्या महिलांवर अत्याचार झालेला आहे त्या महिलांनी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये आणखीन पुढे येऊन त्यांच्या काही तक्रारी असतील त्यांच्या आणखीन त्या संदर्भातले काही माहिती असेल ती त्यांनी SITचे जे नेमलेले पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे द्यावी आणि त्यांना कडक शासन होईल या संदर्भामध्ये त्यांनी मनामध्ये कुठली काही शंका त्या ठिकाणी बाळगू नये। निष्पक्षपणाने या संबंध प्रकरणाची चौकशी ही त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यावर देखरेख ही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा आहे। महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून माझी त्या निमित्ताने विनंती राहील की ज्या ज्या त्याच्यातल्या पीडित महिला आहेत यांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि कुठंतरी हे जे संपूर्ण प्रकरण आहे याच्यामध्ये कडक भूमिका घेतल्याशिवाय महिलांना आणि राज्याच्या जनतेला सुद्धा या संदर्भामध्ये काही शाश्वती त्या ठिकाणी येणार नाही। म्हणून ज्या वेळेला कडक भूमिका जी SIT स्थापन करण्याची घेतलेली आहे त्यात कडक कारवाई त्यानुसार होईल त्यावेळेला नक्कीच राज्याची जी जनता आहे राज्यातल्या ज्या महिला आहेत त्यांनाही त्या निमित्ताने आणि ज्या पीडित महिला आहेत त्यांचे कुटुंब आहेत त्यांना त्या माध्यमातून न्याय मिळेल।